30 राख्यांची तयारी झालेली आहे यशवर्धन. यश दादा, हा बेटा, तू माझी लाईट वाली राखी आणली आहेस ना? तू मला सांगितलं आणि मी ते आणलं नाही असं आजपर्यंत झालंय का? ए लाईट, काय सिक्रेट झालं का तुमचं सांगून? तुझ्या डोक्यात अजूनही आहेच ते. अरे अरे कसलं सिक्रेट? आजोबा भावा बहिणीचं काहीतरी सिक्रेट चाललंय, मला सांगतच नाहीयेत. काय बाबा? किती वेळ लागतो ना तुम्हाला तयार व्हायला? हे बघा, यश पप्पा सगळे आपल्या आधी तयार होऊन आले, गप्पा सुरू आहेत त्यांच्या. मिस करतो ना मग आपण सगळी फन. अरे काय रे, काय सिक्रेट कसलं सांग ना. सांग ना, आम्हाला पण कळू दे ना काय सिक्रेट आहे फायनली भावा बहिणीमध्ये. कसलं सिक्रेट? काका, नेहाला समीरशी काहीतरी सिक्रेट बोलायचंय. ते काय आहे ते आम्हाला कोणालाच अजून कळलेलं नाही. आम्ही तेच विचारतो. हो का? अरे मग सांग ना. म्हणजे अविनाश बद्दलच बोलायचं असणार हिला. नक्कीच. समीर, अरे आम्हालाही सांग ना, काय सिक्रेट? काय तुम्ही असं करताय? सगळे मला सिक्रेट काय सिक्रेट काय सिक्रेट काय असं विचारताय. ज्या अर्थी ते काकू सिक्रेट आहे त्या अर्थी ते सगळ्यांपासून लपवण्यासारखं असेल ना, म्हणून तर ते सिक्रेट आहे. करेक्ट आहे. मग या बट ऍक्च्युली तुला सांगितलंय का रे सिक्रेट? का तुलाही नाहीच सांगितलंय अजून? नाही. अरे हा तुझा जिज्जाजी म्हणजे मोडी आहे भयंकर. मोडी एक नंबरचा खतरूड माणूस आहे, एक नंबरचा खतरूड आमचा जिज्जाजी. कधी आम्ही जरा बोलायला असं एकत्र आलो ना की लगेच तिथे कडमडतो, बोलू सुद्धा देत नाही, सतत मागे 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 करतो बायकोच्या. तू एक काम कर रे, त्याला ना कान पकडून उठा बशा काढायला लाव. अरे बहिणीला छळतो म्हणजे काय? आजोबा बिचारे जिज्जाजी. हा का उतरला? अरे हो, हो. सोने, तू काय तिकडे जाऊन बसला? आजोबा, परी राखी बांधणारी पिकूची. अरे हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं रे. नाही काय झालं तुला सांगतो सुनबाई, इतके वर्ष तू एकटाच होता ना, राखी बांधणार कोणी नव्हतं. पण या वर्षी आमच्या पिकुचूला गोड गोड अशी बहीण मिळाली, ती त्याला राखी बांधणार आहे. आणि म्हणूनच तू आता नेहा खुश दिसते. तिचा दादा नाही आला पण तिचं रक्षाबंधन रिकामं नाही गेलं. एक मिनिट, हे तुझं गिफ्ट. इथून पुढे तुला काहीही लागलं, काहीही हवं असेल तरी हा भाऊ तुझ्या सोबतही आहे आणि पाठीशी आहे. घे. थँक्यू. आम्हालाही गोड आवडतं. भरवा पेढ्या, भरवा पेढ्या, भरवा. म्युझिकल माहोल संपलाय. हॅलो समीर, मला ऍक्च्युली तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. प्लीज मला भेटशील? म्हणजे अविनाश बद्दलच बोलायचं असणार हिला. नक्कीच. अरे देवा, हे काय होऊन बसलं? अरे काय असं महत्वाचं सिक्रेट आहे तुमचं जे आम्हाला तुम्ही सांगत नाही आहात? हा, ते अरे काहीतरी सिक्रेटच बोलायचं असणार ना तिला. सिक्रेट? हो, पण नवऱ्यापासून काय सिक्रेट? काय नाही, मला आता हे काय सिक्रेट आहे ना हे कळलंच पाहिजे.
अगं तो आता एवढं विचारतोय तर सांग की काय ते सिक्रेट. एक्झॅक्टली, असं काय सिक्रेट? हा, थांबा थांबा थांबा, मी सांगतो नेहाला माझ्याशी काय बोलायचं. काय बोलतोय हा समीर? याला खरंच माहिती असेल का? समीर, माहिती असेल तर प्लीज बोलू नकोस, प्लीज बोलू नकोस समीर. मला माहितीये नेहाला काय सिक्रेट सांगायचंय. हं. जे सिक्रेट नेहाला मला सांगायचंय ते एका नात्याविषयी, बरोबर ना? आणि ते नातं आहे माझं आणि शेफालीचं. हे काय चाललंय? तिच्याशी असंच वागलं पाहिजे. तिने अजून काही केलं असतं ना आजोबा, तरी एवढा चिडलो नसतो मी. पण हिने विश्वासघात केलाय माझा, सगळं लपवलंय माझ्यापासून काही गरज नसताना. यश, मी खरंच तुला सांगणार होते. यश, खरं सांगते यश, मी तुला सांगणार होते. यश, अरे नेहानी गोष्टी लपवल्या नाहीयेत. तिला काय म्हणायचं तिची बाजू मांडण्याची एक संधी तरी दे. शट अप! मला तुझी बाजू ऐकायचीच नाहीये नेहा. तुझ्याकडे भरपूर वेळ होता तुझी बाजू समजावून सांगायला, पण तू तसं नाही केलं. आता आपण दोघं या घरात नाही राहू शकत. माझा निर्णय झालाय आजोबा, या घरात इधर ही राहील किंवा मी. आजोबा प्लीज सांगा ना तुम्ही यशला. अरे यश, मी किंवा मी आजोबा. अरे यश, यश. यापुढे परी सुद्धा माझ्या सोबतच राहील. या असल्या खोटारड्या बाईवर परी नाही राहू शकत. यश, अरे अविनाश, जरा इकडे. येस सर. तब्येत कशी तुझी आता? सर चालू आहे ट्रीटमेंट. नाही, डॉक्टर म्हणाले की केमोथेरपी करावी लागेल. एक काम कर, तुझे रिपोर्ट आणून मला दाखव. आमच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, खूप चांगले डॉक्टर आहेत, स्पेशलिस्ट आहेत. मी त्यांना ते रिपोर्ट दाखवतो. आय एम शुअर विल प्रिस्क्राईब अ व्हेरी गुड ट्रीटमेंट. सर म्हणजे तुमच्या ओळखीचे डॉक्टर म्हणजे ते म्हणजे काय, पैसे जास्त वगैरे? डोंट वरी अबाउट इट. मी तुला सांगितलंय ना, आय टेक केअर ऑफ इट. हे बघ, माणसांपेक्षा पैशांना मी कधीच जास्त महत्व दिलं नाहीये. आणि तू आमचा एम्प्लॉई आहेस, आमच्याकडे काम करतोयस म्हटल्यावर तुझी तब्येत व्यवस्थित राहणे आमची जबाबदारी आहे. सो तू आणून दाखव मला रिपोर्ट. आय टेक केअर ऑफ. ओके यश, अरे नेहा कुठे आहे? नेहा काकू ती बंडू काकांकडे गेली. ओ, फोटो आले होते, तिला दाखवायचे होते. कसले फोटो? मंगळागौरीचे. ओ अच्छा. थांब तुला दाखवते. हा बघ. Isn't she beautiful? व्हेरी प्रिटी. आणि हा बघ. नाईस, व्हेरी नाईस. Beautiful ना? व्हेरी And see this? व्हेरी प्रिटी. येस, किती क्यूट दिसतेय, इतकी सुंदर दिसतेय. बघता क्षणी कुणीही प्रेमात पडेल तिच्या, हो ना? मी लग्न केलंय तिच्याशी काकू, प्रेमात पडूनच लग्न केलंय. आता अजून कोण कशाला तिच्या प्रेमात पडेल? येस येस येस, आय नो. तो तिच्या अखंड प्रेमात बुडालाच माहितीये मला. तुला परीचा एक फोटो दाखवते मी. ही बघ, क्यूट ना? क्युटी. या बट दिस इज नॉट फेअर. ओके, म्हणजे काय? म्हणजे तू आणि नेहा तुम्ही टीम आहात. ओके, तुम्ही दोघं एकमेकांना, राईट? पण परी ती बिचारी एकटी आहे ना. मला असं वाटतं ना यश, की आता परीला एक लहान भाऊ किंवा बहीण असायला पाहिजे. आय थिंक यू शुड टेक अ चान्स. बघू. व्हॉट बघूया? काही बघूया वगैरे नको. प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला हव्यात. मला काय वाटतं माहिती का, यू बोथ शुड टेक अ स्मॉल ब्रेक. वेकेशनला गेलात ना तुम्ही, तर
व्हॉट आय थिंक यू नो काकू आपण नंतर बोलूया या विषयावर. कम ऑन यश. मला ऍक्च्युली एकदम कॉल्स करायचे. आय नो यश. बंडू काका. हॅलो, काय रे बंडू, कसा आहेस? अरे ओळखलं नाहीस? मी बोलतोय अविनाश, परीचा ड्रायव्हर. मला का फोन केलास नीच माणसात? तुला सोडणार नाही मी. अरे हे बंडू काका, ऐक की जरा. हा, आता तुझी धिंड निघणार आहे, धिंड. हा, नेहा आज यशला सगळं सांगणार आहे. बघ बघ. काय? हॅलो हॅलो, बंडू काकाच्या तर ही नेहा सुधारणार नाही. तर किती वेळा सांगितलं की असं नको वागूस तरी. आता जर का या नेहाने त्या यशला सांगितलं ना तर काय काय इथे तुझा नवरा मारायला टेकलाय आणि तुला त्या यशवर्धन चौधरीला सगळं खरं खरं सांगायचंय. नवऱ्याचा पोळका येत नाही तुला, काळजी नाही वाटत. आता तू जर का त्याला सगळं खरं सांगितलंस तर माझी नोकरी जाईल, राहायची सोय जाईल. कळत नाही का तुला? ठीक आहे, तुला सांगायचंय ना त्याला खरं सांग, सगळं खरं खरं सांग. मग मी पण काय करतो ते बघ. तू तुझ्या नवऱ्याशी खरं बोल, मी माझ्या मुलीला घेऊन इथून निघून जातोय. लक्षात ठेव. सरकली का पायाखालची जमीन? सरकली. तेव्हा लक्षात ठेव, मी आता इथे पॅलेसच्या मागच्या मेन रोडवर उभा आहे परीला घेऊन. इथे यायचं, 10 मिनिटात तिच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि शपथ घ्यायची यशला काही सांगणार नाही म्हणून. आणि हे जर का केलं नाहीस ना तू तर मी माझ्या मुलीला परीला इथून कायमचा घेऊन जाईल. या 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 नेहा मॅडम या. तुम्ही इथे? काय मूर्ख आहेस तू? मूर्ख आहेस? डोकं ठिकाणावर नाहीये का तुझं? काय करतोस? परी कामत आहे ना, तर तुझी मुलगी नाहीये, ती यशवर्धन चौधरीची मुलगी. हे मला डोळे दाखवू नको. जर तिला उद्या काही झालं ना तर तू मरशील. त्या बंडू काकांचा मला फोन आला होता. ते म्हणाले की मी आज यशवर्धनला सगळं सांगणार आहे म्हणून. मी आहे ना इथे, मी आहे ना, मी लक्ष देते ना. तू कशाला तुझं नसलेलं डोकं चालवतोयस रे? आणि तू कोणाचं ऐकलंयस? त्या बंडू काकाचा. अरे ज्याला 5 मिनिटांपूर्वी काय केलेलं हे आठवत नाही, सुचत नाही, जो काही वाटेल ते बरळतो, त्याचं ऐकलंस तू. आणि काय केलंस? मला फोन करायच्या ऐवजी नेहाला फोन केलास. काय वाटेल ते बोललेस तू. तुझं ना नशीब थोर आहे की तो फोन मी उचलला. मग तर नेहाला कळलं असतं ना हे तुझं काही खरं नव्हताच. पण मी तोड बंद करतो. बारी ना अशी तोड बंद ठेवायचं आणि तुझ्या कामाशी काम ठेवायचं. Useless. हा काय करतो इथे? यश कुठे घेतून आला? अरे बापरे,